बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांची दादागिरी पाहायला मिळाली। दत्ता मामांनी सुप्रिया सुळे समर्थकाला शिवीगाळ केली। झालेल्या शिवीगाळ प्रकरणात राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर गेल्याचं आता पाहायला मिळालंय। तू ना तू जर आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतरेल। तुला सांगतो कोण तुझ्या कोण माझ्याशिवाय कोण नाही। इंदापूरचे आमदार दत्ता भरणे निवडणुकीच्या दिवशी सुप्रिया सुळेंच्या कार्यकर्त्याला अशी शिवीगाळ करतायत। संध्याकाळी 6 नंतर आपणच आहे अशी दमबाजीही ते करतायत। निवडणुकीच्या दिवशी विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अशी दडपशाही केली जात होती। इंदापूरच्या अंथुर्णे गावात सुप्रिया सुळेंचं काम करणाऱ्या नाना गवळी या कार्यकर्त्याला दत्ता मामा भरणेंनी शिवीगाळ केली। गोड बोलणार 40 लोकांना नोकरी आहे मीच दाखवणार। बेकारी केली तो गावात बरं का तो एक बरोबर आहे। बेकारी केली अख्खा गाव मामा जिल्हा मागाय सानंतर कोण येणार तुझा हो का आम्ही मतदान करतो अजिबात काय करू नका बस आम्ही बोलतोय काय झालं। ज्या अंथुर्णे गावात हा राडा झाला त्या गावात सुप्रिया सुळेंनी धाव घेऊन नाना गवळी या कार्यकर्त्याची भेट घेतली। गावात लावलेल्या पोलिंग बूथमुळे दत्ता मामा संतापल्याचा आरोप नाना गवळींनी केला। इथं आल्यानंतर इथं बसलो की तो म्हणताय ना ते गाडीतून आल्यानंतर उतरलं की मी तिकडे आपल्या साईडला गेलो। म्हणलं तोंडावरती नको ठीक आहे म्हणलं। आले ना तिथं लगेच म्हणले राहायचं का नाही गावात तुला कळतं का नाही अशी परिस्थिती आहे। तू किती हो तुझी काय अवकाश आहे तू सागाचे बँक कर्मचारी गेली 15-20 दिवसापासून दम दिले। दत्ता मामांनी दादागिरी केल्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। सामान्य कार्यकर्त्याला धमकावून मगरुरी दाखवल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची त्याच्याच बरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते आणि मग 12 बलुतेदार 18 पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपवून घेणार नाहीत। दत्ता मामा भरणेंच्या दादागिरी विरोधात निवडणूक आयोगात तक्रार केल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। निवडणूक आयोगाला आम्ही पत्र लिहिलेली आहेत, आमच्याकडून कंप्लेंट केलेल्या आहेत। नाना गवळी पैसे वाटत होते असा आरोप दत्ता मामा भरणेंनी केलाय। पहिल्यांदा नाना गवळींनीच कुरापत काढल्याचा आरोपही त्यांनी केला। तो काय कार्यकर्ता वगैरे नव्हता, तो एक कर्मचारी होता। तिथं पैशाचं तो वाटप करत होता, तो लोकांशी दमदाटी करत होता। माझ्याबद्दल तिने शब्द वापरले त्यामुळं थोडं मी पण थोडं त्यानंतर मी पण कार्यकर्ता आहे, मी आमदार आहे, मला पण भावना आहेत। एवढं तिथं काम आपण सगळं काम करतो, त्या लोकांना मदत करतो, सहकार्य करतो। अजित पवारांनी मात्र या प्रकरणात दत्ता मामांची अप्रत्यक्षपणे पाठराखण केली। जे काही त्यांनी तिथं झालं नाट्य त्याच्यानंतर त्यांनी जे मी जसं आपल्याशी बोलतोय तशा प्रकारे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं आहे की मी त्याच्यामध्ये जर तिथं गेलो नसतो तर काहीतरी वेडवाकडं घडलं असतं। ते व्यक्ती कमी होते संख्येने आणि त्याच्यामुळे तिथं आकरीत घडलं असतं असं त्याचं म्हणणं आहे। कोणत्याही परिस्थितीत दत्ता मामांची भाषा समर्थनीय नाही। या प्रकरणी आता निवडणूक आयोग आणि पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।